कोपरगाव तालुका पोलिसांची बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई. 15,435 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात दिनांक 28 जुलै रोजी मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या आदेशाने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने कारवाई करीत आरोपी 1 निलेश ताराचंद ब्राह्मणे राहणार चासनई तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर, दत्तू खंडू गांगवे राहणार धारणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर, हॅपी श्रीराम पंजाबी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांना रंगेहात अवैध दारू विक्री करताना ताब्यात घेऊन सदर आरोपींकडून धारणगाव, चासनई व देरडे फाटा येथे छापा टाकत कारवाई करून आरोपींकडून देशी विदेशी दारू ताब्यात घेऊन एकूण 15,435 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदर आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईने अशा प्रकारे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर जरब बसला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल किसन सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ यांनी केली आहे.